माऊली तुम्ही आमचा ब्लॉग कंटिन्यू शेकटाची शिंग पण आहे ना. कशी शेकटाची शिंग. ओके. सकाळचे 4:30 वाजत आणि आम्ही उठलो आहे. आज खूप मोठा पल्ला आहे म्हणून सर्वजण लवकर उठले आहेत. चेतन माऊली मी माझ्यासोबत आहेत. चेतन माऊली काय बोलत? रामकृष्ण हरी माऊली. आता आम्ही जाणार आहोत आज भैरवनाल्याला. म्हणजे आमचं आज 22 किलोमीटर आहे म्हणून आम्ही लवकर उठणार आहे. लवकर उठून दात बी घसून आता चहा पिऊन निघणार आहे. आणि माझ्या जोडला आहे मोहित बुवा. रामकृष्ण रामकृष्ण हरी माऊली. तुम्ही बघू शकता चहामध्ये निंबू वगैरे आहे. स्पेशल चहा आहे सकाळचा. रामकृष्ण हरी माऊली. तर सकाळचा नाश्ता वगैरे करून आम्ही निघलो आहे. तर आजचा प्रवास खूप मोठा आहे. 25 किलोमीटरचा प्रवास आहे आणि आम्ही निघालो आहे. तर तुम्हाला दाखवतो आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होणार आहे. तर चला माऊली. ज्ञानोबा माऊली तुकाराम. रामकृष्ण हरी माऊली. तर आम्ही 5 किलोमीटरचा पल्ला पार केलेला आहे आणि आमचा नाश्ता अजून खूप लांब आहे. तर पुढचा प्रवास आमचा म्हणजे सकाळी चालायला खूप मजा येते. तर आम्ही सकाळी 1 तासामध्ये 5 किलोमीटरचा पल्ला पार केलेला आहे. तर माझ्यासोबत माझे मित्रमंडळी आहेत तर त्यांच्यासोबत मी यांना चालणार आहे. तर रामकृष्ण हरी माऊली. बघू शकता आमचा तर तुम्ही बघू शकता आमचा खाना काय आहे. लालचंद्र माऊली पुढे चालल्यात आणि बाकी सर्व आम्ही माघारी आहोत. मजाक करायचं. मजाक नाही रे. मस्त दिसते. वर्ष नाव मारतो. रामकृष्ण हरी माऊली. तर तुम्ही बघू शकता आम्ही आमच्या पहिल्या नाश्त्यावर सकाळच्या नाश्त्यावर पोहोचलेलो आहे. तर सर्वजण नाश्त्याची मजा घेतात. तर तुम्ही बघा का आजचा नाश्ता काय आहे. बघा तुम्ही माऊली. रामकृष्ण हरी माऊली. तर माऊली आजचा नाश्ता काय आहे. आजचा आपलं मिसळ पाव आहे आणि प्रेमनाथ माली चांगला असा झणझणीत बनवले आपल्याला. त्यांचं मंडळ आभार आहे. रामकृष्ण हरी माऊली. तुम्हाला दाखवतो कुठल्या प्रकारे मिसळ आहे. बंटी माऊली चव आहे का. आज मिसळीचं बेट आहे. आपल्या मिसळीचे भाऊ गायकवाड प्रत्येक वारकऱ्याची इच्छा होती की आज मिसळ खायची आहे म्हणून आपल्या ऋषिकेश भाऊने एकदम स्वादिष्ट बनवलेली आहे. धन्यवाद ऋषिकेश माऊली. धन्यवाद माऊली. बघू शकता माऊली माऊलीच्या तोंडावर खूप हास्य आहे. खूप सुंदर अशी मिसळ आहे. खूप चव आहे. रामकृष्ण हरी माऊली.
तुम्ही बघू शकता घोर मेहनत आहे, खूप मेहनत घेतोय माऊली. जितू माऊली खूप मेहनत घेतो. जितू माऊली आम्ही जिथे नाश्ता केला तिची साफसफाईचा अंदा उचललेला आहे जितू माऊलीने. असेच मेहनत करत राहते. रामकृष्ण हरी माऊली. बघू शकता तर नाश्ता वगैरे करून आम्ही निघलोय. खूप सुंदर असा नाश्ता होता, पोट भरून नाश्ता केला. आणि प्रेमदादा मालीच्या हाताला तुम्ही बघा तर चव खूप सुंदर आहे. तर अशीच चव आता आम्ही पुढचे 7 दिवससुद्धा खाणार आहोत. आणि पुढची वाटचाल आता आम्ही धरलेली आहे, कारण की पुढचा पल्ला खूप मोठा आहे, 15 किलोमीटरचा पल्ला आहे. तर आम्ही नाश्ता करून खूप लवकर निघलो आहे. तर चला, रामकृष्ण हरी माऊली. माऊली, तुम्ही आमचा व्लॉग कंटिन्यू बघा. हॅपी बर्थडे टू यू ऋषी. बुवा फायनली जितू मामा भाजलेला भेटलेला आहे. फ्रीज लागली बोलते. फायनली खूप लांब होता, भासकलेला भेटला. आपल्या आता भेटू जा काय करते तुझी भाजी म्हणा मला भेटू काय बरं. अध्यक्ष उपाध्यक्ष जितू मामा, आता पुण्यामध्ये एक नंबर ब्रँडेड रस्ते झालेले आहेत. तुम्ही थोडी चुकामुक झालेली तुमची रस्त्याची. तुम्ही जवळजवळ 4 किलोमीटर लांब होते, पण तुम्ही गाडीवरती न बसता तुम्ही परत आमच्याकडे पोचले. तुम्हाला कसं काय बोलायचं आहे? 4 किलोमीटर नाही गेलो मी, 300 मीटर पुढे गेलो होतो. आणि त्याच्यात मला डाऊट आला की आपला इथे हा मोठा शोरूम काही दिसत नाही इथे. फिर परत वापसी घेतली. फायनली म्हणजे आमच्या हातामध्ये तुम्ही भेटलेले आहे. हां, चला. लड्डू हे धान्य बरोबर. झोप नवर वाटते. भाऊनी एक नंबर जेवढा आहे आपले ऋषिकेश भाऊनी जेवणाची एक नंबर आपली व्यवस्था केलं. मला ते बोलले नाही सकाळी पण मी येणार नाही. बाकी बरं आहे ना? इथे चालत आहे, जेवण झालं आहे, वगैरे आपण बोलतो ना. तुम्ही बघू शकता दुपारच्या जेवणानंतर आणि आराम वगैरे करून झाल्यानंतर आम्ही चहा पितोय. रामकृष्ण हरी माऊली. दुपारच्या जेवणानंतर आराम वगैरे करून चहा वगैरे पिऊन आम्ही आता आमच्या दुसऱ्या मुक्कामाला निघलो आहे, कारण की दुसरा मुक्काम इकडून 15 किलोमीटर लांब आहे. तर तुम्हाला दाखवतो की दुसरा मुक्काम आमचा कुठं आहे. तर चालता चालता तुम्हाला सर्व ठिकाण दाखवतो आम्ही कुठे थांबणार आहे, काय खाणार आहे. तर चला, रामकृष्ण हरी. साई शिर्केने यांच्याकडनं आपल्या मंडळाला प्रत्येक सदस्याला नारळ पाण्याची व्यवस्था झालेली आहे. प्रत्येक वारकरी आपला थकलेला आहे आणि हा नारळ पाणी पिऊन प्रत्येकाला थोडीफार एनर्जी येईल. धन्यवाद.
मला कम्प्लीट तुम्ही नारळ पाणी दिल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. तर तुमच्या मनात काय आलं की तुम्ही आम्हाला नारळ पाणी दिला? आपण जवळजवळ 45 मिनिटामध्ये 6 किलोमीटरचं अंतर चालत चालत कापला आणि सर्वांची एनर्जी लो झाली असेल, त्या कारणाने वारकऱ्यांची सेवा हीच परमेश्वराची सेवा म्हणून मी नारळ पाण्याचा बेत साधला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण माऊली. रामकृष्ण माऊली. नाही मुठ्या मुठ्या. रामकृष्ण हरी माऊली. आता आम्ही आमच्या मुक्कामाजवळ पोहोचलेलो आहे. फक्त 1.5 किलोमीटर राहिले. तर तुम्हाला दाखवतो आमचा मुक्काम कुठे आहे. आज आम्ही कुठे झोपणार आहे, जेवणार आहे, हे सर्व तुम्हाला दाखवतो. तर रामकृष्ण हरी माऊली. तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहे. तर तुम्हाला दाखवतो आमची आज वस्ती कुठे आहे, आमचं जेवण काय आहे, सर्व तुम्हाला दाखवतो. तर तुम्हाला दाखवतो बघा. तर तुम्ही बघू शकता हा विसावा आहे. तर आमची वस्ती इथेच होणार आहे आणि जेवण वगैरे रेडी आहे. बघू शकता जेवण वगैरे रेडी आहे. डाळ भात, पापड, लोणचा आणि चना डाळ आणि पालक. ते काय ते डाळ ते काय नाही, जे असेल ते खा मुखाचं दे. रामकृष्ण हरी माऊली. तर जेवायला सुरुवात केलेली आहे सर्वांनी. तर तुम्हाला दाखवतो. बघू शकता तुम्ही विश्वास माऊली. जितू माऊली. रामकृष्ण माऊली. आज काय आहे जेवायला स्पेशल? आज पालक चना, हां डाळ, पापड, लोणचा. तुम्ही बघू शकता खूप रामकृष्ण. सुंदर असं जेवण आहे. शेकटाची शिंग पण आहे ना, कशी? शेकटाची शिंग. ओके. रामकृष्ण हरी माऊली. तर जेवण वगैरे झालेलं आहे आणि खूप सुंदर असं जेवण होतं आणि जेवायला पण खूप मजा आली. पोट भरून जेवलो आणि आता सर्वजण विश्रांती करत आहेत. सर्वजण झोपलेले आहेत. मग दाखवतो सर्वजण झोपले आहेत. सर्वजण झोपलेले आहेत. कुठे माऊली? माऊली आता आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि आता आम्ही झोपतो कारण पाय जाम थकले. दुखतं जाम.
माझे नाही म्हणजे आमचे दुखतं गाईज तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल ना तुम्ही पटापट म्हणजे एकदम पटापट करा नाही आम्ही ब्लॉग काढू नाही प्लीज करा ना आमच्या रामकृष्ण हरी माऊली. चेतन ए उठ ना. अरे जाम मच्छर रे जाम चावते. ए त्यांच्या मच्छर अगरबत्ती लावचा. ए बंटी ए हे उठ ना जाम मच्छर चावते उठ ना. ए जा मच्छर अगरबत्ती लावजा. आज लाव बघ माचीस बघ.